नमस्कार, अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी मार्केटमध्ये मिळते तशीच्या तशी मँगो मस्तानी। करायला खूप सोपी रेसिपी आहे। फार काही साहित्याची गरज नाही लागणार आपल्याला। 4 ते 5 साहित्यामध्ये तयार होते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मँगो मस्तानी बनवण्यासाठी आपण साहित्य बघणार आहोत काय काय लागणार आहे ते। इथं 1 कप दूध घेतलेला आहे, तापवून थंड केलेला आहे। त्यानंतर इथं 1/4 कप साखर घेतलेली आहे। चमच्याच्या प्रमाणे म्हणाल तर 4 ते 5 चमचे साखर आहे। त्यानंतर ड्रायफ्रूट घेतलेले आहेत सजावटीसाठी। त्यानंतर लाल कलरची चेरी घेतलेली आहे। त्यानंतर मिक्स चेरी घेतलेली आहे आणि 2 आंबे घेतलेले आहेत। तर इथं मी मस्तानी बनवण्यासाठी केसर आंबा वापरलेला आहे, कारण त्याचा रंग खूप छान असतो, त्यामुळे आपली मस्तानी एकदम भारी दिसते दिसायला। जर तुम्ही केसर आंबा वापरणार नसाल तर खायचा रंग तुम्हाला थोडासा मस्तानी बनवताना वापरावा लागेल। इथं आपल्याला आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे पाण्याने 2 ते 3 वेळेस। पुढचा डेटाकडचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। दुसऱ्या सुद्धा आंब्याचा आपल्याला देठाकडचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि या आंब्याचा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला आंब्याचा गर काढून घ्यायचा आहे। करायला खूप सोपी रेसिपी आहे। तुम्ही बघू शकता आपल्या आंब्याचा रंग किती भारी आलेला आहे, एकदम ऑरेंज दिसायला आहे रंग। केसर आंबा वापरल्यामुळे आपल्या मस्तानीला सुद्धा रंग एकदम भारी येणार आहे। केसर आंब्याचा रंग खूप भारी असतो, म्हणूनच आपण मस्तानीसाठी इथं केसर आंबा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर केसर आंबा नसेल तर तुम्ही कोणताही आंबा वापरला तरी सुद्धा चालेल। तर आपल्याला 2ही आंब्यांचा अशा पद्धतीने गर काढून घ्यायचा आहे। तर इथं आपल्या 2ही आंब्यांचा गर काढून झालेला आहे, एकदम रंग हा भारी दिसायला आहे। तर मस्तानी बनवण्यासाठी अगोदर आपल्याला मिल्कशेक बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे किंवा ज्यूसर घ्यायचं आहे। हा सगळा आपल्याला गर ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता सगळा आंब्याचा गर ह्याच्यामध्ये टाकून झालेला आहे। आता यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे। तुम्ही मँगो आईस्क्रीम सुद्धा वापरलं तरी चालेल। आणि यानंतर आपल्याला 1/4 कप साखर टाकायची आहे ह्याच्यामध्ये आणि 1 कपामधलं थोडंसं दूध आपण ओतणार आहोत ह्याच्यामध्ये। अर्धा कप दूध आपण नंतर वापरणार आहोत आणि झाकण लावून आपल्याला ह्याची प्युरी बनवून घ्यायची आहे। व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आपल्याला। तर आपला मिल्कशेक इथं तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता याला एका ग्लासामध्ये काढून घेऊया आपण। थोडासा घट्ट झाला आहे। आता काय करायचं आहे, निम्मा मिल्कशेक आपण ठेवायचा आहे तसाच आणि जे दूध राहिलेलं होतं अर्धा कप ते टाकायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला आणि आणखीन एकदा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। तर इथं आपला मँगो मिल्कशेक तयार झालेला आहे। ओतून घ्यायचं ह्याच्यामध्ये व्यवस्थित। तर आता चमच्याने व्यवस्थित एकदा ह्याला आपण हलवून घेऊया। आता आपण आपली मँगो मस्तानी सर्व करून घेऊया। त्यासाठी 1 ग्लास घ्यायचा आहे आपल्याला। ग्लासामध्ये मिक्स कलरची थोडीशी टुटी फ्रुटी टाकायची आहे आपल्याला। त्यानंतर थोडीशी रेड कलरची टाकायची। त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे टाकायचे आणि 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे आपल्याला आणि हा मिल्कशेक आपल्याला ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे। तर यानंतर आणखी 1 चमचा व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचं आहे आपल्याला। तुमच्या आवडीनुसार तुम्ही आईस्क्रीमचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता। आता आईस्क्रीमसुद्धा टाकून झाले आपलं। आता आईस्क्रीम टाकल्यानंतर आपल्याला थोडीशी रेड कलरची टुटी फ्रुटी टाकायची। त्यानंतर थोडीशी मिक्स कलरची टाकायची। तुमच्याकडे असेल अवेलेबल तर टाका, नसेल तर कोणतीही एका रंगाची जरी वापरली तरी चालेल। आणि त्यानंतर काजू बदामाचे काप टाकायचे आपल्याला गार्निशिंगसाठी। तर आपली इथं मँगो मस्तानी तयार झालेली आहे। तर इथं आपली मँगो मस्तानी तयार झालेली आहे, एकदम भारी दिसायली आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।